बातमी अशी की उरीमध्ये हवाई हल्ल्याचे सायरन हे सुरू झालेत। काही स्फोटांचे आवाज देखील ऐकू येत आहेत। उरीमध्ये मोठ्या प्रमाणात गोळीबार देखील सुरू असल्याचं कळत आहे। पुन्हा एकदा ही पाकिस्तानकडनं केली जाणारी आगळीक म्हणावी लागेल। परत एकदा उरी सेक्टरमध्ये सीमेवरती गोळीबाराचे आवाज येत आहेत। उरीमध्ये हवाई हल्ल्याचे सायरन देखील सुरू झालेले आहेत। काही स्फोटांचे आवाज ऐकू येतात आणि उरीमध्ये मोठ्या प्रमाणात गोळीबार देखील केला जातोय। आणि याचबद्दल अधिक तपशील आपण जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्या बरोबर आहेत। प्रशांत, काय माहिती? जम्मू काश्मीरच्या उरी सेक्टरमध्ये सायरन वाजवायला सुरुवात झालेली आहे। काही ठिकाणी ब्लास्ट झाल्याची प्राथमिक माहिती पुढे आलेली आहे आणि काही ठिकाणी शेलिंग देखील झाल्याची माहिती पुढे आली। तिथे स्थानिक लोकांनी दिलेल्या माहितीनुसार आर्टिलरी म्हणजे तोफखान्यातून फायर होत असल्याची, म्हणजे तोफखान्यातून गोळीबार मारला जात असल्याची माहिती पुढे आली आहे। पाकिस्तानच्या वतीनं पुन्हा एकदा जी शस्त्रसंधी आहे त्याचं उल्लंघन करण्यात आलं आहे आणि उरीच्या पूर्ण सेक्टरमध्ये जर बघितलं तर त्या पाकिस्तानच्या वतीनं एक अत्यंत महत्वाचं म्हणजे पाकिस्तानच्या वतीनं गोळीबारी केली जात आहे। या संदर्भात भारतीय लष्कराने ज्याचं प्रत्युत्तर दिलेलं आहे, जोरदार प्रत्युत्तर दिलेलं आहे। पण महत्वाचं म्हणजे उरी सेक्टरमध्ये अनेक ठिकाणी जोरदार आवाज येण्याची माहिती पुढे आलेली आहे। धन्यवाद प्रशांत या सगळ्या तपशिलाबद्दल। उरी सेक्टरमध्ये पुन्हा एकदा हेवी शेलिंग केलं जातंय आणि फायरिंग देखील सुरू आहे। त्याच्यामुळे हवाई हल्ल्याची भीती लक्षात घेऊन सायरन देखील तिथे वाजवली जातात। आणि आता बघूयात, पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी अनेक कठोर पावलं उचलली आहेत। आता भारतानं पाकिस्तानवर वॉटर स्ट्राईकची तयारी सुरू केलेली आहे। हो, वॉटर स्ट्राईक। ड्रोन हल्ले परतवल्यानंतर आता भारतानं धरणांचे दरवाजे उघडलेत आणि या धरणामधनं मोठ्या प्रमाणावरती पाणी पाकिस्तानात सोडलं जात आहे। चिनाब नदीवर बांधलेल्या रियासी इथल्या सलाल धरणाचे 3 दरवाजे उघडण्यात आलेत आणि यामुळे चिनाब नदीच्या पातळीत मोठ्या प्रमाणावरती वाढ झाली आहे। तर जम्मू काश्मीरमधील रामबन इथल्या चिनाब नदीवरील बगलिहार जलविद्युत प्रकल्पाच्या बांधाचे 2 गेट उघडल्यानं नदीचा प्रवाह वाढला, ज्यामुळे पाकिस्तानातील सियालकोट, गुजरात आणि हेड काशिराबाद भागात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे। त्यामुळे आता पाकिस्तानच्या विरोधात एअर स्ट्राईक केल्यानंतर वॉटर स्ट्राईक देखील पाकिस्तानला मोठ्या भागात पडणार आहे। सलाल धरणाचे 3 दरवाजे जे आहेत ते उघडण्यात आलेले आहेत आणि या नदीवरील बगलिहार जलविद्युत प्रकल्पाच्या बांधाचे 2 गेट उघडल्यानं नदीचा प्रवाह वाढलाय, त्यामुळे पाकिस्तानातील सियालकोट, गुजरात आणि हेड कादिराबाद भागात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झालेली आहे।